आजपासून ऑगस्टचा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली। नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजची बातमी महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत सध्या महिलांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे। अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, पुढचा हप्ता नेमका कधी जमा होणार, किती रुपये मिळणार, पैसे खात्यात जमा झाले आहेत की नाही ते कसं तपासायचं आणि जर पैसे आले नाहीत तर काय करायचं। या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये एका सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। सर्वप्रथम जाणून घेऊया हप्ता कधी जमा होणार। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर शासनाकडून डीबीटीद्वारे म्हणजे थेट बँक खात्यामध्ये पैसा जमा केले जातात। पुढील हप्त्याची अधिकृत तारीख शासनाकडून ज्यावेळी जाहीर केली जाईल त्यानुसार पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल। म्हणून सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या कोणत्याही मेसेजवर किंवा तारखेवर लगेच विश्वास ठेवू नका। लक्षात ठेवा, सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे एकाच वेळी जमा होतील असं नाही। डीबीटी प्रक्रियेमुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम आधी तर काहींच्या खात्यात नंतर जमा होऊ शकते। पण आता सर्वात मोठा प्रश्न आपण पाहणार आहोत। आता महत्त्वाचा प्रश्न काय आहे तर हप्ता मिळण्यासाठी काय आवश्यक आहे। जर तुम्हाला हप्ता मिळत नसेल त्यासाठी मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये योग्य असणे आवश्यक ठरते। तुमचे आधार कार्ड, बँक खाते आणि योजनेशी संबंधित माहिती योग्य असणे महत्त्वाचं आहे। विशेषतः तुमचं बँक खात्याला आधार लिंक आहे का, तुमचे खाते सक्रिय आहे का आणि डीबीटी सुविधा सुरू आहे का हे तपासणं खूप गरजेचं आहे। कारण मित्रांनो, जर तुमच्या खात्यात आधीचे हप्ते जमा झाले असतील पण नवीन हप्ता अजून दिसत नसेल तर काही काळ प्रतीक्षा करून पुन्हा बँक खात्याचा व्यवहार तपासा। पैसे जमा झाले आहेत की नाही हे कसं तपासायचं यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या बँक खात्याच्या स्टेटमेंट किंवा पासबुक तपासणी। तुमच्या बँकेची SMS सुविधा सुरू असेल तर पैसे जमा झाल्यावर मोबाईलवर संदेश येऊ शकतो। तुम्ही ATM, बँक शाखा किंवा अधिकृत बँकिंग माध्यमातूनही खात्यातील शिल्लक तपासू शकता। तसंच योजनेच्या अधिकृत लिंकद्वारे उपलब्ध असलेल्या सुविधांद्वारे तुमच्या अर्जाची किंवा लाभाची स्थिती तपासता येते। महत्त्वाचं म्हणजे OTP, ATM पिन, UPI पिन किंवा बँक खात्याची संवेदनशील माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका। जर तुमचा हप्ता जमा झाला तर काय करायचं, जमा झाला नाही तर काय करायचं। समजा शासनाकडून हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण तुमच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत तर सर्वप्रथम घाबरून जाण्याची गरज नाही। पहिलं काम म्हणजे तुमचं बँक खातं तपासा, त्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती आणि लाभार्थी म्हणून तुमची माहिती तपासा। जर आधार लिंकिंग किंवा बँक खाते डीबीटी संदर्भात काही अडचण असेल तर संबंधित अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधा। तुमच्या परिसरातील संबंधित सरकारी कार्यालय, महिला व बाल विकास विभागाची अधिकृत यंत्रणा किंवा शासनाने दिलेली अधिकृत हेल्पलाईन यांच्याकडून माहिती घ्या। महिलांनी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होतात। उदाहरणार्थ, हप्ता मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करा, तुमचे KYC अपडेट करा, तुम्हाला पैसे मिळाले नाहीत इथे OTP टाका, अशा प्रकारचे मेसेज असल्यास सावध राहा। सरकारी योजनेच्या नावाखाली फसवणूक करणारे लोक तुमच्याकडे OTP किंवा बँक माहिती घेण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि कोणतीही OTP सांगू नका। पात्र महिलांसाठी महत्त्वाचा संदेश, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्यास तुमच्या खात्यातील व्यवहार नियमितपणे तपासत राहा। तुमच्या कागदपत्रांमध्ये किंवा बँक खात्याच्या माहिती काही बदल झाला असेल तर अधिकृत माध्यमातून तो दुरुस्त करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त अधिकृत शासनाच्या माहितीलाच प्राधान्य द्या। YouTube व्हिडिओ, Facebook पोस्ट किंवा WhatsApp मेसेज ही अंतिम सरकारी घोषणा जी आहे मानू नका। चला आता संपूर्ण पाहूया, म्हणजे थोडक्यात लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्ता लाभार्थी महिला डीबीटी माध्यमातून मिळणार आहे। हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाल्यास ती शासनाच्या अधिकृत माध्यमातून तपासावी। पैसे खात्यात आले की नाही ते बँक स्टेटमेंट, पासबुक किंवा अधिकृत बँकिंग सुविधेतून तपासा। हप्ता न मिळाल्यास अर्जाची स्थिती, आधार, बँक लिंकिंग, डीबीटी संदर्भातील माहिती तपासा आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, पिन किंवा बँकेची माहिती देऊ नका। शेवटचा संदेश, लाडकी बहिणींनो, तुम्हाला हप्ता मिळण्यासंदर्भात अधिकृत अपडेट मिळाल्यानंतरच योग्य माहितीवर विश्वास ठेवा। जर शासनाकडून तारीख, अधिकृत घोषणा याबाबत नवीन माहिती आली असेल तर ती आपण आपल्या चॅनलवर
नक्की अपडेट करू. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या कुटुंबातील किंवा ओळखीतील ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लाडकी बहीण असं नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.